नमस्कार मित्रांनो, आज आपण नाशिकपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या अशा एका किल्ल्यावर आलो आहोत, ज्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात तब्बल 6 वर्षे औरंगजेबाच्या सैन्याला रोखून धरले. हा फक्त एक किल्ला नाही, तर मराठ्यांच्या अदम्य धैर्याचा आणि स्वराज्यनिष्ठेचा जिवंत इतिहास आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रामशेज किल्ल्याचा इतिहास, ट्रेकची संपूर्ण माहिती, किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे आणि काही ऐतिहासिक गोष्टी. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रामशेज किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आशेवाडी गावाजवळ आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 1080 मीटर उंचीवर वसलेला हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक शहरापासून येथे पोहोचण्यासाठी साधारणतः अर्धा ते पाऊण तास, जवळपास पाऊण तास लागतो आपल्याला, म्हणजे 45 मिनिटे लागतात. वीकेंड ट्रेकसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. पावसाळा, हिवाळा किंवा सकाळच्या वेळेत येथे ट्रेक करण्याचा अनुभव अतिशय सुंदर असतो. आता या किल्ल्याचे रामशेज नाव कसे पडले? रामशेज या नावामागे एक सुंदर आख्यायिका सांगितली जाते. वनवासाच्या काळात भगवान श्रीराम काही दिवस या परिसरात थांबले होते. त्यांनी या डोंगरावर विश्रांती घेतली. त्यामुळे या ठिकाणाला रामाची शय्या म्हणजेच रामशेज असे नाव पडले असे मानले जाते. जरी याचे ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नसले तरी स्थानिकांमध्ये ही आख्यायिका आजही प्रसिद्ध आहे. आता आपण जाणून घेऊया या किल्ल्याचा इतिहास. या किल्ल्याचा इतिहास हा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण इसवी सन 1682 औरंगजेबाने दक्षिण भारत जिंकण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली. त्यावेळी त्याच्या विशाल सैन्याने रामशेज किल्ल्यावर हल्ला केला. औरंगजेबाला वाटले होते की हा छोटासा किल्ला काही दिवसात जिंकता येईल, परंतु तसे काही झाले नाही. किल्ल्यावर अत्यंत कमी संख्येने मराठी सैनिक होते, तरी सुद्धा त्यांनी शत्रूला प्रत्येक वेळी परतवून लावले. इथं व्हिडिओमध्ये दिसतो का नाही मला आयडिया नाही, पण पाऊस चालू झालेला आहे. हा माझ्या मागे रामशेज आहे बघा, पूर्ण ढग वगैरे आलेले. टोपी घालतो. जवळपास 6 वर्षे हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला नाही. इतिहासात ही लढाई मराठ्यांच्या शौर्याचे सर्वोत्तम उदाहरण मानली जाते. अर्धा ते पाऊण तास लागतो. किल्ल्यावरील सैनिकांनी अत्यंत कमी साधनसामग्रीतही संघर्ष सुरू ठेवला. शेवटी किल्ला थेट युद्धात नव्हे तर विश्वासघातामुळे मुलांच्या ताब्यात गेला असे बघू दा मला किती वेळ लागतो आज, कारण आज पाऊस पडतोय, चांगलाच चालू झालाय पाऊस जोरात. बघूया. किल्ल्यावर चढताना सुरुवातीचा रस्ता सोपा वाटतो, पण जसं जसं आपण वर चढतो ना तसं खडकाळ चढाई सुरू होते. रस्त्यात नैसर्गिक सौंदर्य मोहून टाकते. पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे, त्याच्यामुळं थंड वारा आणि पक्ष्यांचा आवाज आणि एकदम शांत वातावरण असतं. हे सर्व अनुभवण्यासाठी हजारो ट्रेकर्स इथे येतात. पण आपण आज आलो आहेत सोमवार, त्याच्यामुळं आज काही जास्त गर्दी नाही. त्याच्यामुळं आज शांततेने ट्रेक होईल अशी अपेक्षा आहे. आणि हे बघा, हे बघा, रामशेज पूर्ण ढगात आहे, म्हणजे आपल्याला वर गेल्यावर मजा येणार आहे पूर्ण. हे बघा, सगळा पाऊस चालू आहे, सगळीकडे पाऊस चालू आहे. हे बघा, हे असं अशा काही ठिकाणी थोडीशी काळजी घ्यावी लागते. साधारण 1.5 ते 2 तासात आपण गड माथ्यावर पोहोचतो. शक्यतो अशा ठिकाणी येताना सर्वांनी शूज वापर करा, आणि ते पण ट्रेकचे जे शूज असतात किंवा आपले स्पोर्ट्स शूज ते यूज करा. आपले पळायचे किंवा आपले कॅज्युअल जे स्निकर्स जे असतात ना, ते अशा ठिकाणी यूज करू नका, कारण ते सटकतात मोस्टली. त्याच्यामुळे असे शूज यूज करा की जे सटकत नाहीत.
फुल पाऊस चालू आहे. आता ऑलमोस्ट आपण आलेलो आहे रामशेजच्या मंदिरापाशी. म्हणजे ऑलमोस्ट टॉपच आहे. ऑलमोस्ट आपण वरती पोचलेलो आहे. जवळपास वाजलेले आहेत 10, 10:15 वाजले. जवळपास 1.25 तास लागला. मध्ये आपण थोड्या ठिकाणी शूट केल्यामुळं आपल्याला वेळ लागला. त्याच्या मॅक्सिमम पाऊण तास लागतो वरती चढायला. आता हे बघा, हा एकदम मस्त पॅच आहे. सगळं धुकं आहे बघा. आपण आता वरती आहे. एवढं धुकं आलेलं आहे. एकदम भारी वाटतं आहे वरती आल्यावर. आता बेस्ट सीझन आहे ह्याच्यासाठी. त्यासाठी आपलं ट्रेकिंगसाठी. जास्त पाऊस आहे, नॉनस्टॉप पाऊस आहे, पण कसं आहे बारीक आहे, त्रास नाही होत या पावसाचा. त्यामुळं ट्रेक करायला मजा येते. हे पहा, तर खालून बघा खूप काही जण वरती चढाई करतात आता. ठीक आहे. आता गडावर पोचल्यावर सर्वप्रथम काय दिसते तर ते दिसते प्रवेशद्वाराचे अवशेष. आता ते प्रवेशद्वार परत त्याची डागडुजी करून परत नव्यासारखं केलं आहे. आणि त्यानंतर थोडंसं वरती चढलं की मग तिथं आपल्याला पाण्याच्या टाक्या दिसतात. आजही काही टाक्यांमध्ये वर्षभर पाणी साठवलेले असते. म्हणजे तिथं वरती काय सगळं धोकासाठी ते यूज केले जाऊ शकते. सगळं धोका आहे सगळं. हे पहा, सगळं धोका आहे. आपला हायवे आहे आणि हे सगळं धोका आहे. हे पहा, पूर्ण धोका आहे. शिवमंदिर आणि इतर काही अवशेष इथं पाहायला मिळतात. आता इथं शिवाजी महाराजांचं देखील मंदिर बांधण्याचा विचार आहे सरकारचा. आता शिवाजी महाराजांची प्रतिमा इथं स्थापन तर केलेली आहे, परंतु त्याला मंदिर असं अजून तरी काही केलेलं दिसत नाही आहे. गडावरून नाशिक परिसराचे अप्रतिमाचे दृश्य दिसते. स्वच्छ हवामानात अनेक आसपासचे किल्ले आणि डोंगररांगा दिसतात. सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हे ठिकाण अतिशय सुंदर आहेत. आता आपण पोहोचलेलो आहे रामशेजला. 10:30 वाजले.
ऑलमोस्ट आपल्याला 1.25 ते 1.5 तास लागलेला आहे वरती चढायला. आणि वरती सगळं धुकं आहे. आणि आज आहे मंडे, त्याच्यामुळं गर्दी अजिबात नाही आहे. मस्त धुकं आहे, बारीकसा पाऊस आहे आणि ऊन तर बिलकुल नाही आहे. त्याच्यामुळं व्ह्यू एकदम चांगले येतात ते आज. हे बघा, हा आपला हायवेची बाजू आहे. आत्ता आपण रामशेजला वरती आल्यावर जो ध्वजाचं जे ठिकाण आहे, जिथं आपण ध्वज काय म्हणतात त्याला, ध्वज लावला आहे, त्या ठिकाणी चाललो आहे आत्ता आपण. हे बघा, हे आत्ताशी 2 आठवडे झाले पाऊस पडल्या म्हणून हे गवत एवढंसं आलं आहे. अजून ऑगस्ट किंवा ऑगस्ट एंडपर्यंत हे सगळं हिरवंगार असतं. हे बघा, मस्तपैकी ढग धुकं सगळं येतं, काहीच टेन्शन नाही. इतक्या वेळ तर धुकंच होतं, आत्ता कमी झालं आहे धुकं जरा. हे पहा, मागे दिसत असं तुम्हाला हा समोर दिसतोय ना, तो ध्वज आहे. एक समोर बघा, हा समोर दिसतोय ना, हा ध्वज आहे. हे बघा, सगळं शेवाळं आलेलं आहे. आता इथं वरती आल्यावर ध्वजाच्या इकडं हा ध्वज दिसतोय ना तुम्हाला, तर इथं आल्यानंतर वरती हे बघा, मागच्या वर्षी आलो होतो तर इथं बसायला जागा नव्हती. आता या वर्षी आलो तर इथं वरती रामशेजला वरती बसायला पण जागा केली आहे. म्हणजे हळू का होण्या थोडी थोडी प्रगती दिसत आहे. आता हे ग्रामीण माणसांनी केलं आहे की कोणी केलं आहे आपल्याला काही आयडिया नाही, पण ठीक आहे, प्रगती आहे. बसायला जागा करताय, खाली जे पार्किंगला चार्जेस घेतात त्याचं कुठंतरी दिसतं आहे बाबा की प्रगती होती हळूहळू. त्याच्यामुळं पैसे द्यायला काहीच दुःख वाटत नाही आहे. जर तुम्ही इथे येणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. पुरेसं पाणी सोबत ठेवा, चांगले ग्रीप असलेले ट्रेकिंग शूज वापरा आणि पावसाळ्यात दगड निसरडे असतात, आता मी त्याच्यामुळे इथं आलो होतो शूज मात्र आणि चांगले वापरा. झेंड्याच्या इथं आणि इथे 10-15 आल्यानंतर तिथं प्लास्टिक बाकड्यावर किंवा बसून कचरा झालं अजिबात की आता टाकू तिथून नका. निघालोय. आणि आता आपण जिथून चढलो त्याच्या उजव्या साईडला जायचं आहे आपल्या. आता आपण जिथून चढलो तिथं त्याच्या डाव्या साईडला हा झेंडा लागतो. आणि आता इथून क्रॉस करून आता मी जिथून चढलो त्याच्या उजव्या साईडला जाणार आहे. तर आता तिकडचं पण मी तुम्हाला दाखवतो. तिथं शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो पुढे जाऊन. आणि तिथं थोडंसं वरती अजून चढावं लागतं, एक 10-1 मिनटाचा थोडंसं वरती चढावं लागतं. तर मग तिथं पण असं पूर्ण प्लेनच एरिया आहे, पण छान आहे. तिथं पाणी साठ्यासाठी टाक्या बांधलेल्या आहे, म्हणजे पूर्वीच्या दगडी टाक्या. मला मी दाखवतो तिथं, थांबा माझ्याकडे. तर मित्रांनो, रामशेज किल्ला हा फक्त ट्रेकिंगसाठी नाही आहे, तो मराठ्यांच्या शौर्याच्या, जिद्दीचा आणि स्वराज्याच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. जर तुम्ही अजूनसुद्धा या किल्ल्याला भेट दिली नसेल ना, तर एकदा तरी नक्की भेट द्या. म्हणजे तुमचं ट्रेकिंग पण होईल आणि तुम्हाला इथल्या रामशेजची एक मजा पण कळेल. हत्ती दरवाजा बघून झाल्यानंतर मला लागली होती भूक. मग भूक लागल्यामुळे घरून येताना नाश्ता करून आणला होता तो. मग तिथं आम्ही पराठे काढले, त्यासोबत मस्तपैकी आपलं चिली सॉस आणलेला होता आणि पापडी पण आणली होती. मस्तपैकी थंड वातावरणात पराठे, चिली सॉस आणि पापडी खाण्याची मजा घेतली. आणि अशा वेळेस मला वाटले की चहा पण असता तर अजून मजा आली असती. त्याच्यामुळे आता मी ठरवले की नेक्स्ट टाईम जाताना अशा ठिकाणी चहा सोबत घेऊन जायचा मस्तपैकी आणि वरती गेले की गरम गरम चहा प्यायचा. आता खाली उतरायला सुरुवात केलेली आहे. आणि सकाळी येताना जसे ढग होतं तसं आता नाही, आता सगळं क्लिअर झालं आहे. आणि काही काही ठिकाणी ऊन पण पडलेले आहे. या ठिकाणी आहे ढग,
पण पलीकडच्या साईडला तिकडं ऊन पडलेलं आहे काही काही ठिकाणी. आता धुकं पण नाही आहे आणि आता पाऊस पण नाही आहे. पाऊस थांबलेला आहे पूर्ण, काहीच पाऊस नाही आहे, बारीक पण पाऊस नाही आहे. एवढ्या पॅच अवघड आहे इथं उतरता. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी हळूहळू खाली उतरण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि जेवढा उत्साह वरती चढताना असतो ना तेवढा उत्साह नेहमी उतरताना नसतोच. कधी पण बघा तुम्ही, म्हणजे वर जाण्याची जी मजा असते ना ती खाली उतरणंच नाही. खाली उतरताना एकदम हळूहळूच उतरतो. ठीक आहे, असो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचा अनुभव पण सांगा आणि अशाच ऐतिहासिक किल्ल्यांच्या फिरतीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जर जमलं तर अजून एक नवीन कुठला तरी किल्ला किंवा एक ऐतिहासिक गोष्ट कवर करण्याचा प्रयत्न करतो. चला, जय शिवराय. भेटूया एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता तुम्ही एंडिंगचे सीन्स बघा जे की नॅचरल आहेत, कुठलाही एडिटिंग नाही आहे आणि मी नेहमी रॉच ठेवतो व्हिडिओ, कारण मग ओरिजिनल काय आहे ते माणसांना कळलं पाहिजे. कारण आजकाल खूप जणं एडिटिंग करून त्याला वेगवेगळे नवीन रंग देण्याचा प्रयत्न करतात, पण मग जेव्हा आपण स्वतः डोळ्यांनी बघतो त्यास ते ॲक्च्युली वेगळंच दिसतं. मग त्यात ती मजा नाही येत. त्याच्यामुळं मी व्हिडिओ रॉ ठेवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.